वर्ग 9चा विद्यार्थी आहे. नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी विविध पद्धती आहेत. सण उत्सवाच्या काळात वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम रंगामुळे अनेक लोकांना त्वचेचे आजार होतात. तसेच ॲलर्जी होते. काही लोकांना श्वसनाचा त्रास होतो. त्यामुळे वैयक्तिक तसेच सामाजिक समस्या निर्माण होते. कृत्रिम रंगाच्या उत्पादनात व वापर यामुळे पर्यावरण नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कृत्रिम रंगामुळे होणारे दुष्परिणाम: कामगार रंगाच्या उत्पादनात व वापरात काम करणारे कामगार रंगातील रासायनिक पदार्थांच्या संपर्कात येऊन आरोग्याला समस्या बळी पडतात. बालके संवेदनशील असतात, पण रंगातील विषारी पदार्थाच्या संपर्कात आल्यास त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. वर्ग 9चा विद्यार्थी आहे. नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी विविध पद्धती आहेत. सण उत्सवाच्या काळात वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम रंगामुळे अनेक लोकांना त्वचेचे आजार होतात. तसेच ॲलर्जी होते. काही लोकांना श्वसनाचा त्रास होतो. त्यामुळे वैयक्तिक तसेच सामाजिक समस्या निर्माण होते. कृत्रिम रंगाच्या उत्पादनात व वापर यामुळे पर्यावरण नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कृत्रिम रंगामुळे होणारे दुष्परिणाम: कामगार रंगाच्या उत्पादनात व वापरात काम करणारे कामगार रंगातील रासायनिक पदार्थांच्या संपर्कात येऊन आरोग्याला समस्या बळी पडतात. बालके संवेदनशील असतात, पण रंगातील विषारी पदार्थाच्या संपर्कात आल्यास त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. वर्ग 9चा विद्यार्थी आहे. नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी विविध पद्धती आहेत. सण उत्सवाच्या काळात वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम रंगामुळे अनेक लोकांना त्वचेचे आजार होतात. तसेच ॲलर्जी होते. काही लोकांना श्वसनाचा त्रास होतो. त्यामुळे वैयक्तिक तसेच सामाजिक समस्या निर्माण होते. कृत्रिम रंगाच्या उत्पादनात व वापर यामुळे पर्यावरण नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कृत्रिम रंगामुळे होणारे दुष्परिणाम: कामगार रंगाच्या उत्पादनात व वापरात काम करणारे कामगार रंगातील रासायनिक पदार्थांच्या संपर्कात येऊन आरोग्याला समस्या बळी पडतात. बालके संवेदनशील असतात, पण रंगातील विषारी पदार्थाच्या संपर्कात आल्यास त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.